येवल्यात मराठा आणि ओबीसी यांची संयुक्त भाईचारा परिषद संपन्न। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातील मंत्री तसेच छगन भुजबळ आदी सर्वच जण मराठा आरक्षण प्रश्नी फसवणूक करत आहेत। मी दिलेला फॉर्म्युला स्वीकारला तरच आरक्षणाचा प्रश्न सुटेल, ओबीसी भटक्या विमुक्तांचा आरक्षणातील टक्का वाढेल व मराठा समाजाला देखील आरक्षण मिळेल, अशी प्रतिक्रिया माजी आमदार हरिभाऊ राठोड यांनी येवल्यात दिली। मंत्री छगन भुजबळ यांची भूमिका ही समाजात तेढ निर्माण करणारी आहे। मराठा समाजाला विरोध करू नका असा सल्ला राठोड यांनी दिला। भविष्यात जर ओबीसी व मराठा समाजातील तेढ कमी करायचा असेल तर ओबीसी आरक्षणात उपवर्गीकरण करून मराठ्यांना आरक्षण दिले पाहिजे। माझी भूमिका मी वेळोवेळी मांडतोय, मात्र ती कोणीही स्वीकारायला तयार नाही। 12 बलुतेदार, आलुतेदार व कुणबी या मराठा या तिघात समसमान आरक्षण वाटून घेतले पाहिजे, अशी माझी भूमिका आहे। कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला आणला पाहिजे असेही शेवटी राठोड म्हणाले। मनोज जरांगे उपोषण, मंडल आयोग, ओबीसी आरक्षण, मराठा ओबीसी भाईचारा याविषयी राठोड यांनी आपली भूमिका या पत्रकार परिषदेत मांडली। अनेक सभेमधून तुम्हाला माहित असेल, काही सभेमध्ये स्वतः भुजबळ साहेबच होते। भुजबळ साहेब होते, त्यामध्ये शब्द खाल्ले आमच्या ओबीसी लोकांनी, आम्ही यांना मतदान करणार नाही, आम्ही भाजपला मतदान करणार नाही, आम्ही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मतदान करणार नाही। हे रोज सभा होत आहेत तिकडे, त्यामुळे हे तुम्ही त्यांच्या मनातलं काढणार कसं आहे? त्यामुळे भुजबळ साहेबांना धोका आहे या ठिकाणी। एकीकडे मराठाही त्यांना मतदान करणार नाही, दुसरीकडून आमचा ओबीसी समाज, भटका समाजही त्यांना मतदान थोडक्यात आपल्याला असं म्हणा येवला यासाठी नेमला आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा एक स्थळी आहे ते ज्या ठिकाणी ते घोषणा केली त्यांनी। दुसरं आमचे माननीय भुजबळ साहेब यांचं हे माहेरघर आहे म्हणता, बालेकिल्ला आहे म्हणा, त्यांचा मतदारसंघ आहे, तर तिथूनच आम्ही त्या आमचे जे भटके मुक्त समाज फार मोठा आहे, इथे मोठ्या प्रमाणात आमचा समाज आहे, भटके मुक्त समाज आहे, ओबीसी आहे, मूळ 28 जाती, आणि इथून त्यांच्या कानावर गेलं पाहिजे की बाबा रे उपवर्गीकरणमध्ये काय। माननीय भुजबळ साहेब, तुम्ही जरा अभ्यास करा। तुम्ही त्या ज्यांना भारतरत्न दिलेले आहे मोदी साहेबांनी, त्यांना कशासाठी भारतरत्न दिले आहे की त्यांनी हे आरक्षण वाटून दिलं होतं ओबीसीचं। तुम्ही वाटून द्या, तुम्ही तुमच्या पद्धतीने हे जे आमचा जो मराठा समाज आहे, मराठा आहे, कुणबी आहे, देवा पाटील आहे, पाटीदार आहे, राजपूत समाज आहे, त्यांना एक वेगळा हिस्सा द्या त्याच्यातून काढून, आणि नाही दिला तर ते सगळेच्या सगळे आरक्षण पाहून टाकतील। त्यापेक्षा तुम्ही त्यांना वेगळं आरक्षण द्या। हे जर केलं तर आमच्या ओबीसीला धक्का लागत नाही, एवढी सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगितलं।